आलोय. दोन कार्यक्रम होते आणि मी शहाजीरावांना म्हटलं होतं की मी सोलापूरला आलो की पहिलं तुमच्या घरी येणार आहे. त्यावर ते म्हणाले की आमच्याकडे अजून एक खुशखबर आहे, तुम्ही येणारी पहिली खुशखबर आहे. पण त्यापेक्षा मोठी खुशखबर ही आहे की आमच्या उत्तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच पूर्ण आम्ही कमळमय वातावरण करून टाकलं. आणि मी म्हटलं अरे वा, मग आपले अध्यक्ष जिल्हा परिषदेचे असतील, उपाध्यक्ष असतील, सदस्य असतील, यांना भेटायला मला जरूर आवडेल, यांचा सत्कार करायला मला आवडेल. कारण लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचा घटक ज्याला आपण म्हणतो स्थानिक स्तरावर या सगळ्या लोकशाही व्यवस्थेचा पाया असतो. त्यामध्ये आमची पंचायत समिती असते, त्यामध्ये आमचं जिल्हा परिषद असतं, नगरपालिका असते, महानगरपालिका असतात. आणि सोलापूरमध्ये तर बंपर आहे. यावेळेला महानगरपालिकाही आहे आणि जिल्हा परिषदही आहे. आणि मी चुकत नसेल तर 11 पैकी 10 पंचायत समित्या पण या भारतीय जनता पक्षाकडे आहे. आणि म्हणून या पद्धतीचं ज्यांनी पराक्रम केला अशी जी आमची मंडळी आहे, सर्व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर केला आहे, त्यांचं अभिनंदन करणं हे क्रमप्राप्त आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ज्या विकासाची नवीन नवीन परिमाणं आणली आहेत समोर, त्यामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबर आमच्या सिंचन क्षेत्रातल्या व्याप्तीचे आकडे सुद्धा त्याच पद्धतीने वाढणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांप्रती शाश्वत शेती, आणि आता तर आनंद या गोष्टीचा आहे की 2 लाखापर्यंतची कर्जमाफी ही आपल्या शेतकऱ्याची आपण करू शकलो आहोत. आणि बरोबरीने जो परतफेड करतोय प्रामाणिकतेने त्यालाही प्रोत्साहनात्मक आपण त्या ठिकाणी मदत करतो आहोत. शहरांच्या विकासामध्ये पायाभूत सुविधा, रस्ते असतील, पूल असेल, त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था असेल, प्रक्रिया केंद्र असतील, या सगळ्यावर सुद्धा अतिशय प्रामाणिकतेने काम करणारं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे. जनतेचा यावर विश्वास आहे आणि म्हणूनच एवढा मोठ्या प्रमाणात जनाशीर्वाद मिळालेला आहे. आणि शहाजीराव, तुम्ही म्हणालात परिस्थिती बदलली आणि आता अनुकूल परिस्थिती आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजी यांचा काल झालेल्या कार्यक्रमाची बातमी आज आहे. आणि तेवढंच मला उद्धृत करायचं आहे की त्यामध्ये परमपूज्य सरसंघचालक त्यांनी संघाच्या कामाबद्दलच्या विश्लेषणावर प्रश्न विचारल्यावर उत्तर जे दिलं ते सोलापूरच्या भाजपलाही लागू आहे. अनुकूलता आणि अनुकूलतेचं वातावरण हेच अधःपतनाची सुरुवात होती. याचा अर्थ अनुकूलता झालीच पाहिजे, पण त्या अनुकूलतेच्या वातावरणात ज्यावेळेला कार्यकर्ता रममाण होतो त्यावेळेला अधःपतनाचा धोका समोर वाढत जातो. त्यामुळे नित्य सावधान, या अवस्थेमध्ये जनतेबरोबर कामाला लागणं हे निवडून आलेल्या जनप्रतिनिधींना तर मी सांगतोच आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर्श आहे की आपल्याबद्दल नाही, उपभोग शून्य स्वामी. स्वामी कसा? उपभोग शून्य. आपला विचार नाही, रयतेचा, जनतेचा, त्याचा विचार करून काम करणं, या पद्धतीचं कार्य तुम्ही कराल आणि तशी प्रेरणा अन्यांनाही द्याल अशी अपेक्षा करतो. सर्व या विभागातील कार्यकर्त्यांचं, जिल्हाध्यक्षांचं मुद्दामून मी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.